जय श्री विष्णू, जय तुलसी माता. आज आपण ऐकूया पवित्र तुलसी विवाहाची कथा. पूर्वी एकदा एक अतिशय सुंदर आणि सती स्त्री होती. तिचे नाव होते वृंदा. ती एक महान पतिव्रता स्त्री होती आणि तिचा पती जलंधर नावाचा असुर होता. जलंधर अत्यंत पराक्रमी आणि बलवान होता. त्याच्या पत्नीच्या सतीत्वाच्या प्रभावामुळे त्याला कोणीही युद्धात हरवूच शकत नव्हते. वृंदा नेहमी आपल्या पतीसाठी प्रार्थना करत असे आणि तिच्या पतिव्रतेच्या तेजामुळे जलंधराला प्रचंड शक्ती मिळाली होती. यामुळे देवतांना मोठी चिंता वाटू लागली, कारण जलंधर देवांवर अत्याचार करू लागला होता. सर्व देव विष्णूंकडे मदतीसाठी गेले. देव म्हणाले, प्रभू, जोपर्यंत वृंदेचे सतीत्व अखंड आहे तोपर्यंत जलंधराला कोणीही मारू शकत नाही. भगवान विष्णूंनी एक योजना आखली. त्यांनी जलंधराचे रूप धारण केले आणि वृंदेच्या समोर आले. वृंदेला वाटले की तिचा पती परत आला आहे आणि त्यामुळे तिच्या सतीत्वाचे बंधन तुटले. त्या क्षणी देवांनी युद्धात जलंधराला ठार मारले. जेव्हा वृंदेला सत्य कळले की तिच्यासमोर असलेला व्यक्ती तिचा पती नव्हता तर भगवान विष्णू होते, तेव्हा ती अतिशय दुःखी झाली. राग आणि वेदनेने तिने विष्णूंना शाप दिला, तुम्ही दगडाचे रूप धारण कराल. त्या शापामुळे विष्णूंनी शाळीग्राम रूप धारण केले. वृंदेने आपले शरीर त्यागले आणि अग्नीत प्रवेश केला. त्या अग्नीतून एक पवित्र वनस्पती उत्पन्न झाली, ती म्हणजे तुलसी. भगवान विष्णूंनी वृंदेला आशीर्वाद दिला, देवी, आजपासून तू तुलसीच्या रूपात माझ्यासाठी सर्वात प्रिय होशील. माझ्या पूजेत तुलसीशिवाय काहीही अपूर्ण राहील. म्हणूनच प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला तुलसीचा विवाह शालिग्राम विष्णूशी केला जातो. या दिवशी भक्त तुलसी आणि शालिग्रामचे लग्न साजरे करतात, गाणी गातात, आरती करतात आणि प्रसाद वाटतात. तुलसी विवाह हा श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते.